सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनल मध्ये। लीळा चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींना शोधण्यासाठी हा जो देवगिरीचा महादेव राजा होता, हा राजा ज्यावेळेस मुंबई भागाकडे जातो, ठाणे माहीम या भागाकडे जाऊन परत येत असतो, त्यावेळेस याला असं वाटते, म्हणजे याच्या कानावर अशा गोष्टी येतात की जे सिद्ध पुरुष म्हणजे चांगदेवराव गोसावी वेरूळला होते तेच चांगदेवराव गोसावी सिन्नर मध्ये आलेले आहेत असं कळते, आणि तोही सिन्नर वरूनच जात होता। आणि त्यामुळे राजा आपल्या हाताखालच्या जे काही सेनापती होते, जे काही सैनिक होते, त्यांना आदेश देतो की जा आणि प्रत्येक मंदिर धुंडाळून पहा, सिन्नर मधलं श्रीनगर मधलं, तिथे चांगदेवराव गोसावी आहेत का। परंतु स्वामींची इच्छा नव्हती दर्शन देण्याची, आणि स्वतः स्वामीच त्यांना म्हणतात आम्ही चांगदेवराव किंवा बांगदेवराव यांना कोणाला ओळखत नाही असं त्या सैनिकांना उत्तर देतात स्वामी। ती लीळा जर तुम्ही ऐकली नसेल अजून तर वर आय बटन मध्ये मी त्या लीळेची लिंक दिलेली आहे, आय बटनला क्लिक करा आणि ती लीळा पूर्ण ऐका। आजच्या सत्रामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत महादाईसा आणि उमाईसा यांची भेट कशी झाली स्वामींसोबत। महादाईसा उमाईसांची तर भेट होतेच, सोबतच आपल्या महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य यांची पण भेट या चरित्रामध्ये होणार आहे स्वामींसोबत। म्हणजेच महादाईसा, उमाईसा, आबाईसा आणि भट्टोबास या चौघांची ही भेट स्वामींशी पहिल्यांदा होणार आहे। ही पहिली भेट आहे लीळा चरित्रातील, आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कशी भेट झाली, काय काय प्रसंग येतात त्यांच्या प्रवासामध्ये, आणि स्वामींची त्यांची शेवटी कशी भेट होते, हे सर्वच तुम्हाला सविस्तर आजच्या सत्रामध्ये माहिती कळणार आहे। आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हे चरित्र खूप मोठं आहे, 2-2.5 पानाचं चरित्र आहे, आणि चरित्र मोठं आहे म्हणून चरित्र सोडून कृपया कोणीही जाऊ नये, नाहीतर तुम्हाला जो लाभ व्हायचा आहे चरित्राचा पूर्ण, तुम्हाला जी माहिती मिळणार आहे की भट्टोबास सर्वप्रथम स्वामींच्या दर्शनाला कसे आले, कसा योग आला, त्यांचा परिवार महादाईसा, उमाईसा, आबाईसा कशा आल्या दर्शनाला, हे तुम्हाला समजणारच नाहीत। आणि त्यामुळे खूप महत्वाची लीळा होणार आहे आजची, आणि म्हणून मी म्हणतो की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळेल। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचे चरित्र आहे आणि त्यामुळे हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, आणि म्हणून लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण या चॅनलवर दररोज लीळा चरित्रातील नवनवीन चरित्र अपलोड होत असतात, जे तुम्हाला ऐकण्याची नक्कीच इच्छा असेल, आणि म्हणूनच चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि दररोज नवनवीन चरित्र स्वामींचे इथे ऐका। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। पूर्वार्ध लीळा क्रमांक 238। महादाईसा उमाईसा भेटी, महादाईसा उमाईसा आणि सोबतच भट्टोबास, आबाईसा या सर्वांचीच भेट झालेली आहे स्वामींसोबत। आबाईसाचा वडील पुत्र सारंगपाणी तो देसाउरासी गेला होता। आबाईसाचे जे वडील पुत्र होते सारंगपाणी, ते व्यापारासाठी देशाउरा गेला होता, म्हणजे ते राहणारे गंगातीरचे होते। गंगातीर सोडून तुम्ही म्हणू शकता की विदर्भाकडे गेले, किंवा काही जे काही बऱ्हाणपूर वगैरे आहे, म्हणजेच एक 12-13 कोसाच्या नंतर पलीकडे जे काही प्रदेश असेल त्याला त्या काळामध्ये काय म्हणायचे, देशाऊर असं बोलायचे। तर असे देशाउराला म्हणजे बरेच काही लांब गेला होता। देशाउरा म्हणजे विदेशामध्ये गेला आणि भारत सोडून बाहेर गेला असा काही अर्थ नाही बरं का। देशाउरा म्हणजे जे काही स्वतःचा प्रदेश होता, त्यांचे नातेवाईक जे काही राहायचे ज्या प्रदेशामध्ये, तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये ते गेले होते, त्याला देशाउरा असं बोलतात। तो वाटे ता चोरी उपद्रवीला, रस्त्याने येत असताना चोरांनी त्यांना मारून टाकलं सारंगपाणीला। तेने दुःखे आबाईसी क्षेत्र संन्यासू घेतला, खूप दुःख झालं, वडील मुलगा वारला आणि म्हणून आबाईसाने क्षेत्र संन्यास घेतला। क्षेत्र संन्यास कशाला म्हणतात, एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथे अशी काही नियमन करून घ्यायचं असं काही की त्या क्षेत्राला सोडून पुन्हा जायचं नाही। क्षेत्र संन्यास म्हणजे समजा एखादं गाव आहे, त्या गावाच्या ठिकाणी जाऊन क्षेत्र संन्यास घेतला, ते गाव सोडून कुठेच जायचं नाही, त्या गावामध्ये जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला सोडून जायचं नाही। तर इथे क्षेत्र संन्यास कुठे घेतला त्यांनी, रावस गावी मढी बांधली, रामस गावला क्षेत्र संन्यास घेतला, तिथेच एक मढी बांधली म्हणजे झोपडी बांधली,
जवळी महादाईसे उमाईसे तेथ मास उपवास करीती. तिथेच महादाईसा होती जवळ त्यांच्या राहायला, उमाईसा होती आणि ते मास उपवास करायच्या. तव तेथ देव आले, तिथे देव आले म्हणजेच रामदेव आले. ते आबैसासी काही बरवे बोले ती. तेने दादोसा पासोनी तयासी स्थिती झाली. ती काही 4 गोष्टी चांगले बोलायचे दादोस त्यांच्याशी आणि मग दादोसापासून त्यांना स्थिती व्हायची. आता ही स्थिती खरंच दादोसापासून होत होती का? नाही, तर इथे कुठेतरी स्वामींचा हेत होता आणि म्हणून त्यांना सुख व्हायचं. ती दादोसांची शिष्य झाली, दादोसांची ते शिष्य झाली. काही एकुदिसी दादोस आबैसाची मढीयेसी बैसले असती. एके दिवशी दादोस आबैसाच्या मढामध्ये बसले होते, म्हणजेच त्या झोपडीमध्ये. बाहेरी वाहना उचा असती. बाहेर वाहना म्हणजे पायातले जे काही पादत्राणे होते ते ठेवलेली होती. काही बरवे बोलत असती, काहीतरी चांगलं बोलत होते दादोस. तव तेथ भट्ट पडिताळाव्या आले. भट्टोबास आबैसाचे चिरंजीव हे पाहण्यासाठी आले की काय चालू आहे, नेमकं सगळं व्यवस्थित आहे का, काही कमी जास्त काही लागते का. मोकळा कासोटा आडवी बेणी खांदावरी खांडे ऐसे भटपट्टी साळेवरी आले. कासोटा मोकळा होता म्हणजे बिना काष्ट्याचं धोतर नेसलेलं होतं आणि आडवी वेणी म्हणजे वेणी घालून खांद्यावर घेतलेली आणि आडवी करून अशी खांद्यावर टाकलेली आणि खांदावरी खांडे तलवार होती. ऐसे भटपट्टी शाळेवरी आले, पट्टी शाळेवर आले. तो बाहेरी वाहना देखल्या, बाहेर काहीतरी वाहना दिसल्या. ऐसे अनोवणी खालो ते पाहती आणि असंच दरवाजामध्ये वाकून पाहायला लागले. तो दादोसा ते मढिया तू बैसलिया देखती आणि वाहना खांडेऊनी सारिलिया पोळी बाहेरी टाकलिया. नागदेवाचार्यांना राग आला की मढामध्ये कोण माणूस येऊन बसलेला आहे आणि त्यांनी त्या तलवारीने काय केलं, बाहेर जे वाहना होत्या त्या उचलल्या आणि पोळी बाहेर नेऊन टाकल्या. तिया दादोसी सांडिता देखिलिया. दादोसांनी पाहिलं, रागाने भट्टोबासांनी हे सर्व बाहेर नेऊन फेकल्यात माझ्या वाहना. आणि दादोस बिहाले, दादोस घाबरायला लागले. हळूची उठले, घोंगडे घेतले, दंडू घेतला, कमंडलू घेतला, बाहेरी गेले. हळूच उठले दादोस, घोंगड जे होतं आपलं ते घेतलं, दंड होता. दंड म्हणजे जे फोटोमध्ये तुम्ही बघता ऋषीमुनी लोकांचे जवळ दंड असतात आणि त्या दंडावर असा हात ठेवून स्मरण करत असतात ते लोक, त्याला दंड बोलतात. किंवा दुसरा अर्थ आपण काठी असं बोलू शकतो. कमंडलू होता तोही घेतला आणि बाहेर निघून गेले. वाहना पाहुणी घेतल्या. वाहना म्हणजे पादत्राणे कुठे टाकली ते पाहिल्या आणि घेतल्या. जावणी तयाची मागीला वडातळी बैसले आणि त्या गुंफेच्या पाठीमागे एक वडाचं झाड होतं, त्या वडाखाली जाऊन निश्चिंत बसले. महादाईसे उमाईसे तया ते देखोनी पळाली. महादाईसा उमाईसा भट्टोबासांना पाहून पळाली. भटी म्हणते, हे काही आबे, महात्मे काहीसे, निरूपण काहीसे, दादुलियाचा प्रवासू येथ काहीसा. दादुलियाचा प्रवेश म्हणजे या माणसाला तुम्ही इथं कसं काय येऊ दिलं, कशाचं निरूपण, कशाचा महात्मा आणि कशाचा प्रवेश, तुम्ही इथे प्रवेश कसं काय दिला त्याला ज्या झोपडीमध्ये. हे रुपे धाकुटी, हे उमे धाकुटी, याची कारणे तुवा येथ मडी बांधली. हे रुपे म्हणजे महादाईसा लहान आहे, म्हणजेच काय आहे तर लहान म्हणजे एकदम लहान नाही आहेत त्या, परंतु ते किशोरवयीन आहेत किंवा तरुण आहेत आणि म्हणून उमे धाकुटी ही पण तरुण आहे. याची कारणे तुवा येथ मडी बांधली, यांच्यासाठी तर मड बांधला का तू. तो आबैसी म्हणतले शरणागत्या, हे तुझं काय झाले, या महात्म्या ते तू जाणसी ना. अरे नागदेवा, असं काही बोलू नको तू, या महात्म्यांना तू जाणत नाहीस, हे चांगले आहेत. यापासून गोमटे स्थिती आनंदू होती, यांच्यापासून गोमट होते काही, आम्हाला 4 गोष्टी ऐकायला मिळतात, आनंद होतो. भटी म्हणतले तरी काय पुरखापासून स्त्रियांशी आनंदू होयची की. नागदेवाचार्य म्हणतात की पुरखापासून स्त्रियांशी आनंद होयची की, पुरुषापासून स्त्रियांना आनंद तर होतच असतो. हे उमे धाकुटी, हे रुपे धाकुटी, हे उमे उमाईसा आणि रुपे म्हणजे महादाईसा हे धाकुटे आहेत. यासी गोमटे व्हावे की येथ मडी याची लागी बांधली, आणि यांना गोमटा करण्यासाठीच तू इथे मडी बांधलेली आहे का. तो आबाईसी म्हणतले शरणागद्या, न बोल तोंडे तोंड पाप नको घेऊ. आबाईसा म्हणतात, अरे नागद्या, असं काही बोलू नको, उगच तोंडाने कशाला पाप लावून घेतो स्वतःला. हे महात्मे निके या ते मिया जेवाव्या म्हणितले होते. हे महात्मे चांगले आहेत, यांना मी जेवणासाठी म्हटलं होतं या जेवायला म्हणून. भाणे आवरोनी उठविजे तरी आयुष्य भविक्ष उणे होय. आणि असं जेवायला बोलवलेल्या माणसाला जर पळवून लावलं तर तुझं आयुष्य कमी होऊन जाईल. त्या कारणे न रांधिले असे, त्यांच्यासाठी मी स्वयंपाक केलेला आहे. मग भटी म्हणितले, भट्टोबास म्हणतात, आता बोलाविल्या येती. आता बोलवल्यानंतर ते येतील का बरं. तो आबाईसे म्हणितले येती, हो येतील म्हणे.
भटी म्हणितले आता येती का तरी महात्मे होती जाऊ बोलावू. भट्टोबासा नाही वाटते की आता जर खरंच मी बोलवल्यानंतर ते आले तर खरंच ते महात्मे आहेत. ना जाय बोलावी. आई म्हणते ठीक आहे जाय बोलून घेऊन ये. भटी म्हणितले काही म्हणू. भट्टोबास म्हणतात की काय म्हणू त्यांना. ना आबाईशी तुमते बोलाविले असे. त्यांची आई म्हणते की असं सांगा तुम्ही. भट्टोबासांना निरोप देतात भट्टोबासांजवळ की आबाईसांनी बोलवलं असं तुम्ही जाऊन महात्म्यांना म्हणा. ऐसे म्हणा. भटी म्हणितले आता पाहो पा महात्मे होती तरी उगेची येती. भट्टोबास म्हणतात आता आम्ही याची परीक्षा पाहणार आहे दादोसाची. खरंच महात्मे असतील तर गपचूप येतील. भट गेले तवते वडा खाली बैसले असती. भट्टोबास गेले तर ते तिथं वडाखाली बसलेले होते. देवा ते म्हणितले महात्मे हो चाला तुमते आबाईसे बोलाविते असती. भट्टोबास जाऊन दादोसाला म्हणतात महात्मे हो चला तुम्हाला आमच्या आईंनी म्हणजेच आबाईसांनी जेवायला बोलवलेलं आहे. हो का चाला. दादोस म्हणतात ठीक आहे चला. दादोस उभे ठाकले. दादोस उभे राहिले. तो भटी वाहना हाती घेतलिया. बघा संस्कार ते संस्कार असतात. जरी सप्तव्यसनी धांडाळ होते नागदेवाचार्य परंतु लगेच वाहना घेतल्या. काही वेळापूर्वी ज्या वाहना तलवारीने उचलून फेकल्या त्याच वाहना भट्टोबासांनी हातात घेतलेल्या आहेत. दोघे निघाले. मग भटी म्हणितले दोघं पण निघाले. भट्टोबास म्हणतात महात्मे होती रागू नाही. भट्टोबासांना वाटते खरंच हे महात्मे आहेत बरं का. काही एक राग आलेला नाही. आले मग दोघे पांती सांगा ते जेविले. आले दोघही मस्त पंक्तीमध्ये एकाच जागी बसून जेवले. मग वेळीचाचा वेळी दादोस गंगेकडे गेले. संध्याकाळच्या वेळेला दादोस गंगेकडे गेले. आबाईसी म्हणितले नागद्या ऐसा दादोसाकडे जाय. आबाईसा नागदेवाचार्य म्हणतात की नागद्या दादोसाकडे जाय. गेले तो ते बैसले असती जाऊन ते आजवळी बैसले. गंगे काठी जाऊन बसले होते दादोस. भट्टोबासही जाऊन बसले जवळ. मग भट्टी पुसले. भट्टोबास विचारतात हा हो तुम्हा पासून म्हणे अकृत्रिम आनंद होत आहे. भट्टोबास म्हणतात का हो तुमच्यापासून म्हणे एक काहीतरी अकृत्रिम असा एक नैसर्गिक आनंद होतो म्हणे. दादोशी म्हणितले आम्हापासून होत आहे ऐसेही आती नव्हे ऐसेही आती. दादोस म्हणतात हो आमच्यापासून आनंद होऊ शकतो आणि नव्हे ऐसेही आती म्हणजे होऊ शकतो आणि होऊ शकतही नाही. दादोशी म्हणितले दादोस म्हणतात आम्हापासून होत आहे ऐसे आती नव्हे ऐसेही आती. आमच्या श्री चांगदेव राऊळा गोसाव्यापासून होयची. आमच्यापासून आनंद होईल किंवा न होईल परंतु आमच्या चांगदेवराव गोसावी जे आहेत त्यांच्यापासून तर नक्कीच आनंद होतो. ऐसे सर्वथा आती त्यांच्यापासून आनंद होणार हे निश्चित आहे. आणि भटा स्थिती झाली. भट्टोबासांना स्थिती झाली. स्वामींचं नाव ऐकलं की स्थिती भोगित होते. भट्टोबा स्थिती भोगित बसले. मग दादोसी म्हणितले आता चाला जाओ नागदेव. भट्टो दादोसच म्हणतात चला आता निघू आपण. आणि स्थिती भंगिली. स्थिती झालेली भंगली. उठिले दादोसांचे घोंगडे घेतले. कमंडलू घेतला. दादोसांचं घोंगड घेतलं. दादोसांचा कमंडलू घेतला. बिढारा आले. बिढाराकडे आले. आबाईसी महादाईसी देखिले आणि सुख झाले. आबाईसा महादाईसांनी पाहिलं की नागदेवाचार्य दादोसांचं घोंगड कमंडलू सगळं घेऊन निघालेले आहेत शिष्यासारखं आणि त्यांना सुख झालं. भट्टो दादोसांची आवडी संचरली. भट्टोबासांना दादोसाची खूप आवडी संचरली. मग वेळीचा दोघे पांती जेविले. संध्याकाळच्या वेळेला दोघेही सोबत पंक्तीमध्ये जेवले. मग भटी पुसले तुम्ही आता कोठे जात असा. भट्टोबास विचारतात आता तुम्ही कुठे जात आहात. नामी आपल्या गोसाव्याच्या दर्शना परवा कारणे गुरुपासी जाईन. दादोस म्हणतात की आम्ही आमच्या स्वामींजवळ परवा कारणे जे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. जे काही पर्व आहे आलेलं त्या पर्वासाठी जाणार आहोत. नागदेवाचार्य दादोसांना विचारतात की तुमचे गुरु कुठे असतात. ना श्रीनगरी असती. दादोस म्हणतात आमचे गुरु श्रीनगरला असतात. तरी आम्ही येऊ ना या. दादोसांना भट्टोबास म्हणतात की आम्ही यावं का तुमच्यासोबत. दादोस म्हणतात या. यावरी आबाईसासी थोर सुख झाले. आबाईसांना खूप सुख झालं. भट्ट दादोसांशी अनुसरले. मग अवघीची साडे गावासी आले. भट्ट दादोसाशी अनुसरले म्हणजेच त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि मग ते साडेगावला आले. मग दादोस गंगेकडे गेले. आबाईसी भटा ते पुसले महात्मे के गेले. दादोस गंगेकडे गेले आणि आबाईसा मग नंतर भट्टोबासांना विचारतात की महात्मे कुठे गेले. भटी म्हणितले गंगेसी गेले. गंगेकडे गेले. आबाईसी म्हणितले. आबाईसा म्हणतात बोला विसीची ना टिळा गंधाक्षता कीजताय. जाय बोलावणी घेऊन ये. भट गेले. आबाईसा म्हणतात की जा दादोसांना बोलावून घेऊन ये. त्यांना टिळा गंधाक्षता करायच्या आहेत. भट जातात.
बोलावून घेऊन येतात. टिळा गंधाक्षता केलिया, टिळा गंधाक्षता केल्या दादोसांना. मग अवघी जेवू बैसली, सर्व जेवायला बसले. दादोस गोसावियाच्या दर्शना जात होते. दादोस स्वामीच्या दर्शनाला जात होते. तो महादायसी आबैसा ते म्हणितले. महादायसा आबासाला म्हणते, आबे म्हणा का नागदेया ते हा येईल, तरी आम्हासी गोसावियाचे दर्शन होईल. महादायसा आबासाला म्हणते, आबे म्हणभर नागदेवाला की तू स्वामीच्या दर्शनाला जा. म्हणजे नागदेवाचार्य जर स्वामीच्या दर्शनासाठी निघाले तर सोबतच महादायसा आबायसा आणि जे उमायसा यांनाही दर्शन होईल, आणि म्हणून ते तसं म्हणतात. मग आबैसी भटा ते म्हणितले. आबायसा भटोबासना म्हणतात, नागदेया दादोस आपल्या गोसावियाच्या दर्शनासी जात असती. आबायसा नागदेवाला म्हणतात की दादोस जे आहेत ते स्वामीच्या दर्शनाला जात आहेत, तरी तू येसी तर तू जर येत असती. आबायसा नागदेवाचार्यांना म्हणतात की तू जर येत असशील तरी जाऊ आपण. ना हो का? नागदेवाचार्य म्हणतात हो का, ठीक आहे. तरी आयती करा आयती. मग तेही आयती केली, त्यांनी आयती केली आबायसांनी. आबायसे उमायसे महादायसे भट येल्ल भट ऐसी ती गोसावियाच्या दर्शनासी निघाली. आबायसा उमायसा महादायसा भटोबास आणि यल्ल भट्ट जे होते हे सर्वजण असे स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. ऐसी अवघी श्रीनगरासी आली, एकी ठाई बिढार केले. सर्वजण श्रीनगरला आले, एका ठिकाणी बिढार केलं. दादोस आणि भट्ट हाटांतू गेले. पाने पोफळ पूजा द्रव्ये घेतली. दादोस आणि भट्टोबास बाजारपेठेमध्ये गेले. पानं फुलं सुपाऱ्या सगळे पूजा द्रव्ये घेतली. येते दादोस म्हणितले, नागदे आम्ही गोसावियाचे उचिष्ट घेऊन आमचे गुरु म्हणून परित्वा निघावे हो. दादोस म्हणतात नागदेवाचार्यांना की आम्ही आमचे गुरु आहेत म्हणून स्वामींचं उचिष्ट घेऊ, परंतु तुम्ही त्यांचं उचिष्ट घ्यायचं नाही. गोसावी काही म्हणून नेनी, जे स्वामी कोण आहेत माहिती नाही. ऐसे मार्गी येता व्यावृत्ती केली. दादोसांनी स्वामींची व्यावृत्ती केली नागदेवाचार्यांजवळ. तो भटी म्हणितले, हो का? भट्टोबास म्हणतात ठीक आहे. तो महादायसी म्हणितले. महादायसा म्हणते, उमे दादोसाचे गुरु पहिले देवळी असती, चाल जाओ पाहू. महादायसा म्हणतात उमायसाला की उमे दादोसांचे गुरु पलीकडच्या देवळात आहेत म्हणे, चल आपण जाऊन दर्शन घेऊन येऊ, बघून येऊ त्यांना. चाला 5 पोफळे घेतली. निघाल्या दोघी पण. 5 सुपाऱ्या घेतल्या. दोघी भिल्ल मठासी आलिया. दोघी पण भिल्ल मठाला आलेल्या आहेत. गोसावियांशी दुपारीचा पूजावसरू झाला. स्वामींना दुपारचा पूजावसर झाला. पहुड झाला भीतरी आसनी उपविष्ट असती. पहुड झाला स्वामी आतमध्ये आसनावर बसले होते. दोन्ही दार शंका धरून भीतरी पाहिले. दोन्ही दार शंका धरून आतमध्ये पाहिलं. गोसाविया ते देखिले. स्वामींना पाहिलं आणि गोसावियांची श्रीमूर्ती पाहतेची ठेली आणि पाहतच राहिले, स्तब्ध झाले उमायसा आणि महादायसा. तव सर्वज्ञ म्हणितले, बाई या. स्वामी म्हणतात बाई या. आलिया आसनावरी पोफळे ठेवली. आल्याजवळ आसनावर 5 पोफळ आणले होते ते ठेवले. दंडवते घातली. श्रीचरणा लागली. या स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडल्या. मग सर्वज्ञ म्हटले, बाई कवनीकडून येतिया असती. तुम्ही कोणीकडून आलात बरं? जी रामस गावाकडून कवनीकडे जायचं असी जे. बाया म्हणतात म्हणजेच महादायसा उमायसा म्हणतात आम्ही रावस गावाकडून आलो. लगेच स्वामी प्रश्न करतात, कवनीकडे जायचं असी जे, कोणीकडे जायचे तुम्हाला? जी ऐसे त्र्यंबकाकडे. महादायसा आणि उमायसा उत्तर देतात की आम्हाला त्र्यंबकाकडे जायचं आहे. सर्वज्ञ मितले, बाई रावस गावी महादेव पाठक नाव ब्राह्मण असे की. रावसगावला महादेव पाठक नावाचा ब्राह्मण आहे की? जी असे. हो आहे. सर्वज्ञ म्हणितले, निकेनी असती. स्वामी पुन्हा विचारतात त्यांना दोघींना की चांगले आहेत का? जी सर्वज्ञ म्हणितले, जालते ऐसे म्हणावे हे तुमते पुसत होते. उमायसा आणि महादायसा म्हणतात जी सर्व निकेनी आहेत, महादेव पाठक वगैरे. आणि यावर स्वामी म्हणतात की त्यांना गेल्यानंतर म्हणा की आम्ही त्यांना विचारलं म्हणून. तो बाईसी म्हणितले, बाबा पुसे ऐसा कवनु ब्राह्मणू बाबा. बाईसा जवळच होत्या आणि बाईसांना वाटते की बाबा ज्याची विचारपूस करत आहेत असा ब्राह्मण कोण आहे बरं? आणि म्हणून बाईसा स्वामींना विचारतात. सर्वज्ञ म्हणतील, बाई तो येथीचा यजमानू. स्वामी म्हणतात, बाई तो आमचा येथीचा यजमान आहे. तो कैसा बाबा? बाईसा विचारतात, तो कसं काय बरं? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई हे बोने बाईया सांगा ते आले तर येथ पाणी भातू बाबुळ शेंगाची आरोग्य नदी धली. स्वामी म्हणतात की आम्ही ज्यावेळेस बोनेबाईच्या सोबत आलो तेव्हा पाणी भाताची आणि बाबुळ शेंगाची आरोग्य त्यांनी आम्हाला दिली होती.
मग महादायसी उमायसे दंडवत घालून निघालिया. महादायसा उमायसा स्वामींना दंडवत घालतात आणि निघतात. आबायसा पाशी गेलिया, आबायसा पाशी गेल्या. तो दादोस हाटांतुनी आले, दादोस हाटामधून बिडारावर पोहोचले. तर अशा प्रकारे सर्वप्रथम इथे महादायसा आणि उमायसाची भेट झाली आणि नंतर देवा भटाची पण भेट होते. ती लीळा आहे पूर्वार्ध लीळा क्रमांक 239. देवा भटा भेटी. या चरित्रामध्ये देव म्हणजेच रामदेव, भट्ट, आबायसा, महादायसा, उमायसा, यलम भट्ट जे काही होते हे सर्व एकदा स्वामींच्या दर्शनाला जातात. मग देव भट्ट आबायसे महादायसे उमायसे यलम भट्ट ऐसी अवघीची गोसाव्याच्या दर्शनासी आली. जे मागच्या चरित्रामध्ये मी एल्ल भट्ट असं बोललो होतो, तिथे प्रिंटिंग मध्ये अनुस्वार नव्हता आणि म्हणून एल्ल भट्ट असं बोललो मी. तो व्यक्ती आहे एलम भट्ट. तर देव भट्ट आबायसा महादायसा उमायसा एलम भट्ट हे सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. दादोस गोसाविया ते जेथोनी देखती तेथोनी दंडवती येती. स्वामींना जिथून पाहिलं तिथून दादोस दंडवत घालायचे आणि दंडवत घालणं चालू केले त्यांनी. दंडवते घातली श्रीचरणा लागले, साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. गोसावी दादोसासी क्षेमाळिंगण दिधले. स्वामींनी दादोसांना क्षेमाळिंगण दिलं आणि दादोस स्वामींच्या पाया पडतात. श्रीचरणा लागता सर्वज्ञ महादासात ते हळूची म्हणितले, त्र्यंबक बाह्या येथीची आची मा. आणि स्वामी महादासाकडे पाहतात आणि म्हणतात की त्र्यंबक निघालेल्या बाह्या म्हणजेच त्र्यंबकासाठी निघालेल्या बाह्या त्या येथीच्याची आहेत, म्हणजेच आमच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. कारण महादेसा म्हटले होते की आम्ही त्र्यंबकला जाण्यासाठी निघालेलो आहोत. ते गोसावी आणि ती याची जाणती. स्वामींना त्यांनाच माहिती काय होतं ते. बैसोनी पाने पोफळ पूजा द्रव्य आसनावरी ठेविली. खाली बसले सर्वजण आणि जे काही पाने पोफळ आणली होती ती स्वामींच्या दर्शनासाठी तिथं समोर ठेवून दिली. मग बाईसी फोडी केलिया. बाईसांनी फोडी केल्या सुपाऱ्याच्या. गोसावियासी फोडी ओळगविल्या. स्वामींना फोडी दिल्या. विडिया करुणी दिधलिया. पानाच्या बारीक बारीक विडिया करून पण दिल्या. सेवटिलिया विडिये गोसावी तांबूळ प्रत्येजू आदरले. बाईसी वाटा तांबूळ धरिले. स्वामींनी तांबूळ प्रत्येजण्यासाठी शेवटची विडी घेतली आणि तांबूळ प्रत्येजू लागले आणि बाईसांनी ते सर्व तांबूळ वाटीमध्ये धरलं. मग बाईसी गोसावियाचे तांबूळ अवघ्या भक्तजना दिले. सर्व भक्तजनांना ते तांबूळ दिलं. तैसेची भटासी दिले. भटोबासांना दिलं. दादोसी मागाची भटा ते वारले होते. नागद्या गोसावी आमचे गुरु म्हणून आम्ही तांबूळ घेऊन तुवाने घ्यावे हो. दादोसांनी मागेच बाजारहाटातून येत असतानाच सांगितलं होतं नागदेवाचार्यांना की आम्ही उष्ट घेऊ पण तू घ्यायचं नाही. भटी हाती घेतले आणि विचारिले. भटोबासांनी हातामध्ये तांबूळ घेतला आणि विचार केला, जरी पुरुष होती तरी आम्हासी गोमठे होईल. नागदेवाचार्य म्हणतात की जर असतील सिद्ध साधक पुरुष तर आम्ही तांबूळ घेतले आम्हाला गोमट होईल. ना तरी आम्ही केतियाची या उष्टी खादली असती. नाहीतरी आम्ही सप्तव्यसनी धांडाळ माणसं किती जणांचं उष्ट खाल्ले आम्ही, काय बिघडते खाल्लं तर. म्हणून घेतले आणि भटा स्थिती झाली. ते तांबूळ घेतलं आणि भटोबासांना स्थिती झाली. भोगिली स्थिती भोगली. मग केतुल्या एका वेळा भंगली, थोड्या वेळाने भंगली. मग गोसावी भटा ते पुसिले. मग स्वामींनी भटोबासांना विचारलं, महात्म्यापासून झाले ते तैसेची की येथ काही सुख विसेख आगळा असे. स्वामी म्हणतात जे महात्म्यापासून सुख झालं ते काही वेगळं, जे काही महात्म्यापासून सुख झालं ते तसंच सुख आता आमच्यापासून झालं की काही वेगळं झालं. जी जी येथून सुख विसेखू आगळा असे. नागदेवाचार्य म्हणतात की आमच्यापासून म्हणजेच नागदेवाचार्य काय म्हणतात की तुमच्यापासून म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून जे काही सुख झालेलं आहे मला ते काही वेगळं झालेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात भटो येथून तुम्हा स्थित्यांतरगा. आणि मग स्वामी भट्टोबासांना म्हणतात की खरंच तुम्हाला त्या स्थितीमध्ये आणि या स्थितीमध्ये खरंच अंतर आहे आणि ही स्थिती तुम्हाला अधिक सुखदायी आणि फळदायी ठरणार आहे. तर अशा प्रकारे भट्ट, आबायसा, महादायसा, उमायसा या सर्वांना स्वामींची भेट सर्वप्रथम अशा प्रकारे झालेली आहे सिन्नर येथे. श्रीनगर म्हणजे सिन्नर. तर या सर्वांची भेट झाली आणि कसा दादोस आहे हे आपल्याला लक्षात आलं की दादोसाला असं वाटत नव्हतं की नागदेवाचार्यांना चांगलं गोमटं व्हावं, तरी पण स्वामींनी जे गोमटं करून द्यायचं होतं ते करून दिलं. हे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल स्वामींचं. आणि अजून जर लाईक केलं नाही व्हिडिओला तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण दररोज या चॅनलवर नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड होत असतात. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत